आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाईचा खोळंबा। पेट्रोल पंप बिनशेती प्रकरणात टिमो येडके आक्रमक। आमदार पडळकरांकडे धाव। खोटी कागदपत्रे, संशयास्पद परवानगी आणि नगरपालिकेची निष्क्रियता, सखोल चौकशीची मागणी। जत शहरातील गट क्रमांक 458 जुना सर्वे क्रमांक 516 येथील पेट्रोल पंपासाठी देण्यात आलेल्या बिनशेती परवानगी प्रकरणाने आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल करण्याचा आरोप करत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाईचे निर्देश देऊनही जत नगर परिषदेकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे। बेडग येथील रमेश बळवंत कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार संबंधित जागेसंदर्भात खोटी कागदपत्रे सादर करून पेट्रोल पंपासाठी बेकायदेशीररित्या बिनशेती आदेश मिळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या तक्रारीची दखल घेत महसूल विभाग, नगररचना विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने विविध स्तरावर चौकशी केली आहे। सहाय्यक संचालक नगररचना विभाग आणि महसूल विभागाच्या अहवालानुसार संबंधित जागेसाठी केवळ तात्पुरती बिनशेती परवानगी देण्यात आली होती। अंतिम मंजुरी आदेश घेतलेले नसल्याचे तसेच मंजूर रेखांकनामध्ये बदल झाल्याचेही निदर्शनास आले आहे। यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी जत नगर परिषदेला नियोजन प्राधिकरण म्हणून आवश्यक ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट निर्देश मिळूनही नगरपालिकेला अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती लक्ष्मण उर्फ टिमो येडके यांनी केला आहे। या प्रकरणातील गंभीर बाबीकडे लक्ष वेधत त्यांनी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नगर परिषदेच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी तसेच संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। त्यांनी यावेळी पुढे सांगितले, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानंतरही कारवाई का होत नाही याची चौकशी व्हावी, संबंधित प्रकरणातील सर्व कागदपत्रांची पडताळणी व्हावी आणि शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। या मागणीची गंभीर दखल घेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी संबंधित विभागाकडून माहिती मागून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची भूमिका घेतली आहे। तसेच शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर त्यामागील कारणांचीही तपासणी व्हावी असे मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे। जत शहरात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणात आता चौकशीचा वेग वाढण्याची शक्यता होत असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानंतरही कारवाई का झाली नाही हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात कोणते नवे खुलासे होतात आणि प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महसूल शाखा यांच्याकडून एक जत नगर परिषदेला एक पत्र आलेलं आहे। डॉ. स्नेहल कनिचके निवासी उपजिल्हाधिकारी सांगली यांनी जत येथे एक बेकायदेशीर पेट्रोल पंप झाल्याने त्या पेट्रोल पंपासाठी जागेची रेखांशी केलेले जो गट नंबर 458 जुना सर्वे नंबर 516 सुभाष बळवंत कुलकर्णी व सुरेश बळवंत कुलकर्णी यांनी खोटी कागदपत्रे जोडून त्यांनी तिथले पेट्रोल पंपवर बिगर शेती केलेला परवाना आहे। कायदेशीर सर्व बाब तपासले असता ही सर्व रेखांत खोटी असलेले दिसून आले। शासनाने तपासले असता रेखांश आदेश घेतला की रेखांश घेतलेले नाहीत व रेखांत रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला आहे। आणि हे पूर्ण पाठपुरावा करताना आता जे आपले जत तालुक्याचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब जत यांनी पत्रात तात्पुरती बिगर शेती आदेश रद्द करण्याची कारवाई करण्यात कळवले आहे व आदेश त्याप्रमाणे निघाला आहे। तर जत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना मी फोन करून विचारले असता मुख्याधिकारी यांनी सांगितले की जत नगरपरिषद नगराध्यक्ष व काही नगरसेवकांनी सांगितलं आहे की तात्पुरतं ते थांबवा, ते काय बाहेर काढू नका। हे पत्र 27/4/2026 आलेलं आहे नगर परिषदला। त्यामुळे आम्ही आमदार साहेबांची समजूत काढू आणि ज्यांची जागा आहे ते सध्यामध्ये नगरसेवक असल्यामुळे आज त्यांचं काहीतरी नगराचे त्यांचं साठलोट झाल्याने ही प्रकरण दडपण्याच्या प्रकरणात आहेत। तर आमदार साहेबांनी जाती लक्ष घालून आपले कोणकोण नगरसेवक नगराध्यक्ष यांच्याशी सत्य पडताळून घेऊन यावर लगेच कारवाई करून ह्या गोष्टीला त्यांच्या पेट्रोल पंपवर कारवाई करावी। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।